नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानव्यवसाय एज्युकेशनल चॅनलवरती. आय होप सगळे अभ्यास करत असतील. अभ्यास करायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. नाहीतर तुम्हाला कुणीही जगामध्ये पुढे येडं बनून जाऊ शकते. हे तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला ते सांगत राहणार आहे. अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याची प्रॅक्टिस करणं, त्याची रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचे आहे. ठीक आहे. तर आपण इथं स्कॉलरशिपचा अभ्यास सुरू केला होता, जो इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणार आहे. इंटेलिजन्स टेस्ट बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील एक पहिला घटक आपण बघत होतो. एक पहिला घटक म्हणण्यापेक्षा एक घटक बघत होतो, कॉम्प्रिहेन्शन आकलन. याच्या आधी आपण मिरर आणि इमेजेसवरती 2-3 व्हिडिओ आपण बनवून टाकलेले होते. ते पण सगळ्यांनी बघून घ्या. छोटे छोटेच आहेत, सिम्पल आहेत, ते हातचे मार्क आहेत, घालवायचे नाही आहेत. आकलनमध्ये 2 सब टॉपिक आहेत, फॉलो द इन्स्ट्रक्शन आणि इंग्रजी अल्फाबेट. याच्यावरचे आपण काही व्हिडिओ आपण मागे बनवले होते. आय होप ते सगळ्यांनी बघितले असतील. जे कोणी नवीन या व्हिडिओला जॉईन झाले असतील त्यांनी आधी ते व्हिडिओ बघून घ्यावे आणि मग या व्हिडिओला कंटिन्यू करावं, जेणेकरून लिंक लागू शकते. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण क्वेश्चन्स बघायला सुरुवात केली होती. काही क्वेश्चन्स आपण बघितले होते. आज आपण त्याच्या पुढचे आणि अजून वेगळ्या काही टाईपचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. जेवढे जमतील तेवढ्या सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण इथं स्टडी करणार आहोत. चला, हा क्वेश्चन बघा आता 31 नंबरचा. 30 नंबरपर्यंत आपण आलो होतो. 31 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलं बघा. हाऊ मेनी पेअर्स ऑफ ॲडजसंट नंबर्स आर देअर हुज सम इज 12. ठीक आहे. या सिक्वेन्समध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, 2 ॲडजसंट असे शोधायचे आहेत की ज्यांची ॲडिशन किती पाहिजे, 12 पाहिजे. अशा किती पेअर्स आहेत जे ॲडजसंट म्हणजे शेजारचे एकमेकांच्या जवळचे. अशा किती पेअर्स आहेत हे तुम्हाला इथं मोजायचं आहे. पहिल्या नंबरपासून सुरुवात करायची, प्रत्येक नंबर कवर करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा 5-1 याची ॲडिशन 12 होते का, नाही होते, सोडून द्या. पुढचा 1-6 याची ॲडिशन होते का, नाही होते, 7 आहे. 6-4 10 नाही होत. 8-4 4-8ची ॲडिशन होती आहे, म्हणजे मला पहिला पेअर भेटला 1. ठीक आहे. आता हे टॅली मार्क्समध्ये मी काउंट करतो आहे. 8-4 भेटला. ठीक आहे. 4-8 भेटला. त्याच्यानंतर 8-5 नाही होत. पुढं 5-6 नाही होत. 6-4 नाही होत. 4-8 होतो आहे. अजून एक भेटला, टॅली एक मग काढला. पुढे 8-9 17 नाही होत. 9-3 12 होतो आहे. अजून एक टॅली काढला. 9-3 9पर्यंत आलो होतो. 3-8 नाही होत. 8-7 नाही होत. 7-5 12 होतो आहे. अजून एक टॅली भेटला. पुढे 7-5 झालं. 5-9 14 नाही होत. 9-3 12 भेटला. पुढे 9-3 3-8 नाही होत. 8-6 नाही होत. आणि पुढे बघितलं तर आता होत नाहीत. म्हणजे असे टोटल किती आहेत आपल्याकडे, टोटल 5 पेअर्स आहेत. ठीक आहे. आणि मग ज्या ऑप्शनमध्ये तुमचा आन्सर 5 असेल तिथं तुम्हाला सर्कल डार्क करायचं आहे. ओके. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. हाऊ मेनी पेअर्स ऑफ ॲडजसंट नंबर्स आर देअर विच आर प्राईम ऑनली. ठीक आहे. आता ॲडजसंट नंबर्स विचारायचे, पण दोन्ही काय पाहिजेत आपल्याला, प्राईम पाहिजे. ठीक आहे. तर आता ही सिरीज मी काय करतो, आधी थोडीशी कॉपी करतो. इथं पण प्रत्येक नंबर आपण तुम्ही चेक करू शकता. चला, सगळ्यात पहिल्यांदा जे प्राईम नाही आहेत त्यांना कट करा. ते कट करा. प्रत्येक नंबर घेऊन करू शकतो आहे, पण प्रत्येक वेळेला सेम मेथड वापरायची नाही आहे. तुम्हाला इंटेलिजन्समध्ये सांगितलं आहे, तुम्हाला अशा मेथड शोधायची जे तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत लवकरात लवकर घेऊन जाईल आणि त्यातनं काहीतरी योग्य कन्क्लुजन किंवा डिसिजन निघेल, असं तुम्हाला शॉर्टकट शोधायचं आहे. पहिल्या केसमध्ये तुम्हाला ॲडजसंटची ॲडिशन चेक करायची होती, त्यामुळे प्रत्येक नंबर तुम्हाला ॲडिशनमध्ये कन्सिडर करावा लागत होता. पण आता इथे तुम्हाला काय विचारलं आहे, फक्त प्राईम नंबर विचारले आहेत. मग तुम्हाला प्राईम पाहिजे तर तुम्हाला जे प्राईम नाही आहेत म्हणजे जे कंपोजिट आहेत ते तुम्हाला कट करायचे आहेत. मग मी जर कट करायला गेलो तर 1 कट होईल, 6 कट होतो, 6-4-8 6-4-8 9 कट होतो, 8 कट होतो, 7-5 9 कट होतो, 8-6-9-8 हे सगळे कट झाले. मग राहिले कोणते, 5 एकटा आहे, हा 5 एकटा आहे, हा 3 एकटा आहे, 7-5 हा एकच पेअर आहे जी ॲडजसंट आहे, हा पण एकटा आहे. म्हणजे अशी तुमच्याकडे एकच पेअर आहे
ज्याच्यामध्ये ॲडजसनचे 2 नंबर जे आहेत तुमचे हे प्राईममध्ये असणार आहेत. ओके, कळालं आहे? आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की जी म्हणजे हा जो 1 आहे, हा प्राईम पण नाही आहे, कंपोजिट पण आहे. इट इज अ नायदर प्राईम नॉर कंपोजिट. सो ह्याला प्राईममध्ये कन्सिडर करायचा नाही, त्यामुळे त्याला आपण इथं कट केलेला आहे. ओके, पुढे जाऊया. 33 क्वेश्चन नंबर. विच पेअर ऑफ लेटर्स डज नॉट कम ॲट अ सेम डिस्टन्स फ्रॉम द मिडल लेटर ऑफ द वर्ड मेंटेनन्स. मेंटेनन्समधला जर मी मिडल वर्ड घेतला तर तुम्हाला बघायचं आहे अशा कोणत्या 2 पेअर्स, अशा कोणते 2 अल्फाबेट्स आहेत जे ह्या मिडल लेटरपासून सेम डिस्टन्सवरती आहेत. ऑप्शनमध्ये तुम्हाला 2-2 पेअर 2-2 अल्फाबेटच्या पेअर्स दिलेल्या आहे, ते तुम्हाला या वर्ड्समध्ये चेक करायचं आहे. इझी आहे. सगळ्यात पहिल्यांदा या मेंटेनन्स वर्डमध्ये किती शब्द आहेत ते लक्षात घ्यायचे. MEANTENCE. बघायला गेलं तर मेंटेनन्समध्ये 11 वर्ड्स आहेत आणि हा जो ई आहे हा ई सेंटरला आहे. ओके, 11मधल्या ई हा जो आहे तो सेंटरला नंबर असणार आहे, अल्फाबेट असणार आहे. मग पहिला बघा काय, टी आणि एन. टी एन दोन्ही, आता हे दोन्हीही जे अल्फाबेट्स आहेत ते ईपासून सेम नंबरला आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन तर तुमचा आन्सर असणार आहे. ओके, त्यामुळे तो क्लिक करायचं आहे. हां, चूज टू विचारलं, हे पण लक्षात ठेवायचं. चूज टू विचारले म्हणजे तुम्हाला इथं 2 आन्सर लिहावे लागणार आहेत. पुढं एम आणि ई. हा एम इथं आहे आणि हा ई ते आहे. हे दोघंही परत एकदा काय आहेत, या दोघांपासून सेम डिस्टन्सवरती आहेत, म्हणजे हे पण तुमचा आन्सर असणार आहे. आता इथं आपल्याला 2 शोधायला लावले होते, त्यामुळे 2 आपल्याला मिळालेत. क्वेश्चन इथं सोडवायचा थांबवायचा एक्झाममध्ये. पुढं आपण इथं बघूया, चेक करूया. आय आणि ए. हा आय इथे आणि हा ए इकडचा पकडा किंवा इकडचा पकडा, तर आपल्याला दोन्ही अपोजिट साईडला पाहिजेत. कुठल्याही साईडला असले तरी हे दोन्हीही आय आणि ए हे एका पोझिशनवरती एका डिस्टन्सवरती येत नाही, त्यामुळे हे आन्सर असणार नाही. तसंच ए हा वाला ए पकडा आणि हा वाला ए पकडा, दोघंही डिफरंट डिस्टन्सवरती आहेत, सेम डिस्टन्सवरती नाही आहेत. ईपासून हा काय ती आहे, 1 अल्फाबेटच्या डिस्टन्सवरती आहे, तर इकडचा जो ए आहे हा 3 अल्फाबेटच्या डिस्टन्सवरती आहे, त्यामुळे हे दोन्ही सेम डिस्टन्सवर नाही आहेत, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. हे फक्त तुम्हाला विचार कसा करायचा हे सांगण्यासाठी इथं पुढचे दोन्ही ऑप्शन घेतलेले आहेत, अन्यथा आपल्याला आपला आन्सर भेटलेला होतं. पुढे जाऊया. चलो पुढचा बघा. विच नंबर ऑफ लेटर्स कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम द वर्ड इक्स्टसी विच विल बी द अँटोनिम ऑफ द वर्ड डिफिकल्ट. ओके, इक्टसीमधनं आपल्याला असे वर्ड घ्यायचे आहेत, ECSTASY, असे वर्ड घ्यायचे आहेत ज्याचं मिनिंग हे काय असणार आहे, डिफिकल्टच्या अपोजिट. तर आपल्याला हे माहिती आहे डिफिकल्टच्या अपोजिट काय असतं, इझी. तर आपल्याला तेच वर्ड घ्यायचे आहेत. ई म्हणजे मला पहिल्यांदा 1 येणार आहे, ठीक आहे. या वर्डमध्ये बरं का अल्फाबेटिकल सिक्वेन्स नाही, ओरिजिनल अल्फाबेटिकल सिक्वेन्स पकडायचा नाही आहे. या वर्डमध्ये ईची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती फर्स्ट आहे, पहिल्या पोझिशनवरती. प्लेस व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा मी म्हणेन पोझिशन. तर ईची पोझिशन ही 1 आहे. तर ईची पोझिशन जर 1 असेल तर ऑटोमॅटिकली आपला ए नंबरचा आणि डी नंबरचा ऑप्शन ऑटोमॅटिकली कट होतो, ठीक आहे. बरं, आता आपल्याकडे कोणते बी आणि सी. पुढे ए पाहिजे. ए म्हणजे काय असणार आहे, हा किती पोझिशन आहे, 1 2 3 4 5, 5th पोझिशन आहे, ठीक आहे. 5th पोझिशन आहे म्हणजे जो आपला सिक्वेन्स असणार आहे 1 5 असा काहीतरी असणार आहे. जर बघायला गेलो ऑप्शनमध्ये तर आपल्याला एकच सिक्वेन्स असा दिसतोय जो सी नंबरचा आहे आणि तेच आपलं नेमकं आन्सर असणार आहे. ओके, बाकीचे 2 पण चेक करूया. ए 5ला आहे, एस 6ला आहे, वाय 7ला आहे. आता जर याच्यामध्ये बघायला गेलं तर हा जो एस आहे, आणखीन एक एस आहे जो 3 नंबरला आहे, तर याचं उत्तर 1 5 3 7 असं जरी दिलं असतं तरी ते सुद्धा तुम्हाला करेक्ट मार्क करावं लागलं असतं, ठीक आहे. म्हणजे एकाच ऑप्शनमध्ये तुमचे 2 आन्सरसुद्धा असू शकतात, त्यामुळे याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, विच मिनिंगफुल वर्ड कॅन नॉट बी प्रिपेअर्ड फ्रॉम द लेटर्स ऑफ द वर्ड सेपरेट. आता याचं मिनिंग काय, विच मिनिंगफुल वर्ड
कॅनॉट बी प्रिपेअर्ड फ्रॉम लेटर्स ऑफ द वर्ड सेपरेट. सेपरेटमध्ये जे अल्फाबेट यूज झालेत त्याच अल्फाबेटचा यूज करून दिलेले जे 4 ऑप्शन्स आहेत, ह्या 4 ऑप्शनपैकी असा कोणता ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये या सेपरेटमधला एकही अल्फाबेट येत नाही किंवा सेपरेटमधले अल्फाबेट सोडून दुसरे अल्फाबेट यूज केलेले आहेत. तर मग आपल्याला इथं प्रत्येक वेळेला नजर आपली थोडीशी चांगली पाहिजे आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कोणता शब्द किंवा कोणता अल्फाबेट हा वेगळा आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती तुमचा आन्सर ठरणार आहे. सेटमध्ये एस आहे, ई आहे, टी आहे. ओके. रेटमध्ये RATE ऑटोमॅटिकली दिसतं आहे. रॅटलमध्ये A आहे, टी आहे, पुन्हा दुसरा ए आहे, पण एल नाही आहे म्हणजे हा जो वर्ड आहे हा या सेपरेट या वर्डपासून तो बनत नाही. पुढं पॅराचं पण बघून घ्या. PARA पॅरा पण बनला, त्यामुळे हे बनते. फक्त हा जो आहे यातला हा जो एल आहे हा दुसरीकडनं आलेला आहे, त्यामुळे हा जो वर्ड आहे हा सेपरेट या वर्डमधल्या अल्फाबेटपासून बनलेला नाही. सो दॅट इज अवर ऑप्शन इज आन्सर. पुढे 36. इन द गिवन सिक्वेन्स विच 3 लेटर्स फॉलोड सिमिलर ऑर्डर ॲज दॅट ऑफ देअर ऑर्डर इन द अल्फाबेट सिक्वेन्स. तुम्हाला खालच्या साईडला एक अल्फाबेट सिक्वेन्स दिलेली आहे, ठीक आहे, आणि ऑप्शनमध्ये 3 अल्फाबेटचे पेअर दिलेली आहे किंवा 3 अल्फाबेटचा ग्रुप दिलेला आहे. आता तुम्हाला हे चेक करायचं आहे ऑप्शनमधले जे अल्फाबेटची जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स याच्यामध्ये या वरच्या अल्फाबेट सिक्वेन्समध्ये आहे की नाही हे चेक करायचं आहे, ठीक आहे. मग पहिला सिक्वेन्स काय BDC. BD आहे, ए आहे, त्यामुळे इथं नाही आहे. परत पुढं बी आहे की कुठे नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. RTU बघा परत APM पहिल्यापासून सुरुवात करायची. APMO RR हां RTV आहे, त्यामुळं RTO पण येणार नाही. पुढं काय PQR. P नाही आहे काहीच इथं. पुढे PQ आहे पण R नाही आहे. PQ आहे पण R नाही आहे. पुढं PQ आहे, R आहे, ठीक आहे. म्हणजे PQR हा जो सिक्वेन्स आहे हा मेन अल्फाबेटमध्ये पण होतो आहे आणि ऑप्शनमध्ये आहे, तर हा जो ऑप्शन आहे हा आपला आन्सर असणार आहे. पुढचं पण चेक करून घेऊया. MNO आहे का? MNO M आहे पण N नाही आहे. पुढे जावा. M आहे, N आहे, पण पुढचा A आहे आणि बघ ठीक आहे संपले. आता सगळ्या सिरीज संपली, त्यामुळे MNO हा पण सिक्वेन्स कुठल्याही ठिकाणी तुम्हाला दिसून येत नाही आहे, त्यामुळे सो आपला आन्सर काय या ठिकाणी PQR. असं तुम्हाला सिक्वेन्सवरती पण लक्ष द्यावं लागणार आहे. या टाईपचे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुढचा क्वेश्चन साधा क्वेश्चन आहे, बट काउंटिंगमध्ये जर चुकलात तर हातचे मार्क जे इझी आहेत, जे सगळ्यांना येणार आहेत, 90% पब्लिकला येणारे असतं, ते हातातले मार्क घालवायचे नाही. काय प्रश्न विचारला आहे? फाइंड द लेटर्स ॲट इवन प्लेसेस इन द वर्ड अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये इवन प्लेसेसवरती असलेले तुम्हाला अंक शोधायचे आहेत. मग इवन प्लेसेस कोणते? 2, 4, 6, 8, पुढे गेलो तर 10, 12, 14, 16, 18 या टाईपमध्ये. मग तुम्ही जर नीट बघितलं किंवा नीट काउंटिंग केलं तर आपल्याला कोणते कोणते भेटतात? HLA अल्टरनेट आहेत की नाही. मग एक कट करायचा. 1 झाला, 2 आहे, HLAGR असे किती टोटल? HLAG आणि R असे टोटल 5 इव्हन प्लेसेस आहेत ज्यांच्यावरती हे सगळे अल्फाबेट तुम्हाला दिसून येतील, ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 38. फाइंड द लेटर्स ॲट प्राईम प्लेसेस इन द फॉलोइंग वर्ड. खाली दिलेल्या वर्डमध्ये तुम्हाला प्राईम प्लेसेसवरती, मग अशी इव्हन प्लेसेस होतं, आता प्राईम प्लेसेस आहेत. असंच तुम्हाला ऑड प्लेसेस पण येऊ शकतात. असंच तुम्हाला 3च्या मल्टिपल 3च्या टेबलचं जर तुम्ही विचार केला तर 3च्या टेबलनुसार कुठल्या प्लेसेसवरती कुठले अल्फाबेट्स येतील ते सुद्धा विचारले जाऊ शकतात. जेवढे मोस्ट कॉमन आहेत इव्हन, ऑड आणि प्राईम हे मी तुम्हाला इथे घेतलेले आहेत. ऑड मी घेत नाही आहे, ठीक आहे, पण इव्हन आणि प्राईम घेतलं आहे तर ऑड तुम्हाला जमून जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्राईम नंबर सगळे माहिती पाहिजेत. ओके, तर प्राईम नंबर कोणते कोणते आहेत आपल्याकडे मोजायला गेले तर 2, 3, 5, 7, 11, 13 वगैरे वगैरे. मग आपल्याला इथं काउंटिंग करायचं आहे. धत्री, आता हा जो वर्ड आहे हा धत्री फलादी पनकम असा तो वर्ड आहे. याला मी कॉपी करतो थोडंसं.
धत्त्री फलादी पनकम. हा थोडासा आयुर्वेदमधला एका पुस्तकातला शब्द आहे, जो कधी काळी मी वाचताना मला असंच आवडला म्हणून तो लक्षात राहिला आहे, बाकी काही नाही. ओके, चला आता याला पोझिशनला नावं देऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे, आता यातले आपल्याला प्राईम नंबर शोधायचे. प्राईम म्हणजे 2 3 5 7 11 13 17 आणि 19. कोणते कोणते झाले माझ्याकडं? HARP AIAA. किती झाले टोटल? 1 2 3 4 5 6 7 8. टोटल 8 लेटर्स तुम्हाला इथं भेटलेले आहे. या टाईपमध्ये पण क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. पुढचं बघा. इन द अबाव सिरीज, नंबर सिरीज दिलेली तुम्हाला. इन द अबाव सिरीज व्हॉट इज द सम ऑफ स्क्वेअर्स. सम विचारली आहे, कोणाची? स्क्वेअर्सची विचारली आहे. कोणत्या नंबर्सचे? पण स्क्वेअर तर पाहिजेत ना, नंबर तर पाहिजेत ना स्क्वेअर करायला. मग त्यांनी दिलं आहे 8 फ्रॉम द राईट एंड आणि 5th फ्रॉम द लेफ्ट हँड. काय विचारले बघा? 8 फ्रॉम द राईट एंड आणि 5th फ्रॉम द लेफ्ट हँड. ओके, आपल्या सगळ्यांना आता माहिती असेलच, ही झाली तुमची लेफ्ट हँड साईड, ही झाली तुमची राईट हँड साईड. ओके, राईट हँडकडनं 8 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 7 आणि 5th फ्रॉम द लेफ्ट हँड 1 2 3 4 5 5th फ्रॉम द लेफ्ट हँड. या दोघांचा जर मी स्क्वेअर केला म्हणजे 7 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअर दोघांचा स्क्वेअर केला, तर हे स्क्वेअर केल्यानंतर त्यांचं जर मी सम केली तर माझा आन्सर काय येईल हे त्यांनी फक्त विचारलं आहे. सिम्पल क्वेश्चन होतं. फक्त तुम्हाला नंबर नीट शोधणं महत्त्वाचं होतं. याच्यामध्ये कोणत्या एंडकडनं कितवा आहे हे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. 4चा स्क्वेअर 16, 7चा स्क्वेअर 49. दोघांची ॲडिशन केली तर हे येतं 65. 9 15, हां बरोबर 65. आणि 65 इज ग्रेटर दॅन व्हॉट? ग्रेटर दॅन 8 स्क्वेअर. 8 स्क्वेअर म्हणजे काय? 64. हे लक्षात ठेवायचं आहे. याचा काही अर्थ नाही आहे, फक्त इंटेलिजन्समध्ये कुठलाही तुम्हाला लॉजिक लावण्याची मतलब आहे. काहीतरी डोकं चालवायचं म्हणून चालवायचं. ओके, हे डोकं असं कुठेही डोकं चालवलं ना तर तुमचा मेंदू थोडासा शार्प होतो. का शार्प होतो? 65 कळालं मला. ओके, असा एखादा क्वेश्चन आला की 65पेक्षा लहान असलेला परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता आहे, तर तुमच्या डोक्यात 64 आहे, तर 8चा स्क्वेअर 64 आहे, याची रिव्हिजन इथं होऊन जाते. त्यासाठी हे असे खेळ खेळत बसायचे असतात नेहमी. गाड्यांवरती जाणारे नंबर शोधायचे, त्याच्यामध्ये कुठला स्क्वेअर सापडतोय का, प्राईम सापडतोय का, त्यांची ॲडिशन, त्यांची सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, काही ना काही करत राहायचं. कुठलं लॉजिक कुठल्या क्वेश्चनला कधी लागेल काही सांगता येत नाही या सब्जेक्टमध्ये. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे, इन द गिवन नंबर सिरीज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन. आता मगाशी सम विचारले, आता तुम्हाला डिफरन्स विचारला आहे. शब्दांकडे लगेच लक्ष द्यायचं. डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ द नंबर. परत एकदा स्क्वेअर्स ऑफ द नंबर आहे. विच इज 6th फ्रॉम द लेफ्टपासून 6व्या पोझिशनवरती अँड 7th फ्रॉम द राईट. तर परत एकदा लेफ्ट राईट खेळूया आपण. हा इकडं लेफ्ट आहे, हा इकडं राईट आहे. 6th फ्रॉम द लेफ्टपासून 6th 1 2 3 4 5 6 भेटला आणि 7th फ्रॉम द राईट 1 2 3 4 5 6 7 3 भेटला. यांचा जर मी स्क्वेअर केला आणि त्यांचं सबट्रॅक्शन केली तर त्याचा आन्सर काय असेल हे तुम्हाला साधा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, याचं उत्तर 4 स्क्वेअर येणार आहे. बघूया कसं. 5 स्क्वेअर 25 मायनस 3 स्क्वेअर 9. सबट्रॅक्शन केली तर आन्सर येतं 16 आणि 16 इज अ स्क्वेअर ऑफ 4. ओके, आता हे कशावरून लक्षात आलं? त्यामुळं आन्सर इथं ऑप्शन बघा, आन्सर बघा आधी. ऑप्शन नंबर 4 हे तुमचा आन्सर आहे. 39च्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन नंबर 4 65 हे तुमचा आन्सर आहे. आता हे 4 कसं, तर जो तुम्ही नीट बघितलं 3 4 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. कुठला संदर्भ कुठं लागतो बघा, पायथागोरसमधला आहे. 3 4 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्याच्यामध्ये 5 काय असतो? आपला हायपोटेन्यूस असतो, लॉंगेस्ट साईड, आणि ही साईड 1 असते आणि ही दुसरी साईड 2 असते.
तर आपल्याला हे माहिती आहे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, हे बघा इथं वरती लिहितो आहे, हे माहिती आहे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे काय असतं 5 स्क्वेअर आहे. जर मी 3 स्क्वेअर मी पलीकडे घेतला तर काय होणार आहे 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, म्हणजे 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 4 स्क्वेअर आली, जे की आपला आन्सर आहे. म्हणजे या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन नाही केलं आणि पायथागोरस ट्रिपलेट हे कन्सेप्ट तुम्हाला जर वेळेवर क्लिक झाली तुम्ही डायरेक्टली आन्सर तुम्ही 16 मार्क करू शकता. दिस इज कॉल्ड इंटेलिजन्स. हे तुम्हाला ब्रेनला ट्रेन करायचं आहे, याच्यासाठी इंटेलिजन्सचा स्टडी महत्त्वाचा असतो. ठीक आहे, कुठली कन्सेप्ट कुठं लागेल सांगता येत नाही. आपण काय बघतोय कॉम्प्रेन्शन, आकलन बघतोय, जिथं आपल्याला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत, इंग्लिश अल्फाबेट यूज करायचे आहेत, नंबर्स पण आहेत. बट याच्यामध्ये पायथागोरस ट्रिपलेटची व्हॅल्यू पायथागोरस ट्रिपलेटची कन्सेप्ट कशी यूज करता येते हे आपण इथं बघितलेलं आहे. असेच भरपूर सारे तुम्हाला कन्सेप्ट लावायचे असतात. पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन बघा. इन द अबाव सिरीज, ठीक आहे, ही सिरीज दिली आहे. व्हॉट इज द सम, कोणाची तरी सम आहे, ऑफ 2 नंबर असायला पाहिजे, द सम आहे म्हणजे 2 नंबर असायला पाहिजेत, बरोबर. ग्रेटेस्ट डिजिट ॲट इवन प्लेस, ग्रेटेस्ट डिजिट ॲट इवन प्लेस, ओके, अँड दुसरं काय स्मॉलेस्ट डिजिट ॲट ऑड प्लेस. ठीक आहे, आता दिलेल्या सिरीजमध्ये चला सिरीज मी पहिल्यांदा लिहून घेतो. 7 4 2 9 5 1 0 8 आणि 6. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा इवन आणि ऑड प्लेसेस सेपरेट करायचे आहेत. आता इवन प्लेसेस मी काय करतो रेड पेननी रेड कलरनी मी थोडंसं सेपरेट करतो. 1 2 3 4. ओके, हे 4 काय आहेत इवन प्लेसेसवरती असलेले नंबर्स आहेत. मग जे मार्क केलेले नाही, जे सर्कल केलेले नाही ते ऑब्विसली काय असणार आहेत ऑड नंबर्स असणार आहेत. ठीक आहे, मग आता काय विचारलं ग्रेटेस्ट डिजिट ॲट इवन प्लेसेस, जे मार्क केलेले आहे त्याच्यामधला सगळ्यात ग्रेटेस्ट डिजिट कोणता आहे 9. आणि पुढं काय स्मॉलेस्ट डिजिट ॲट ऑड प्लेसेस, ऑड प्लेसेसमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट डिजिट कोणता आहे 7 2 5 0 6 पैकी मला दिसतोय 0 आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन किती पाहिजे 9. सो ऑप्शन नंबर 4 माझं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, सिम्पल होता, फक्त तुम्हाला इन्स्ट्रक्शन नीट वाचायच्या होत्या. पुढे बघा 2019च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे बघा. इन द गिवन सिरीज हाऊ मेनी टाइम्स इवन नंबर इज प्रिसिडेड बाय ऑड नंबर अँड इमिजिएटली फॉलोड बाय द इवन नंबर. ओके, इन द गिवन सिरीज इवन नंबर, ठीक आहे, इवन नंबर प्रिसिडेड म्हणजे त्याच्या पाठीमागं लगेच कोण पाहिजे ऑड पाहिजे आणि इमिजिएटली फॉलोड बाय अन इवन नंबर, इवनच्या पुढे कोणतं पाहिजे इवन नंबर. म्हणजे तुम्हाला हा सिक्वेन्स चेक करायचा आहे ऑड इवन इवन. कुठला सिक्वेन्स चेंज करायचा आहे ऑड इवन इवन. चला तुम्हाला 30 सेकंद येतो, तो 30 सेकंदामध्ये तुम्ही बघा बरं किती तुम्हाला सापडत आहे. तुम्हाला एका क्वेश्चनला 1 मिनिट आहे, या हिशोबाने जायचे. 30 सेकंदामध्ये जर तुम्ही ब्रेनला ट्रेन केलं तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आला तरी तो इझी जाणार आहे. चला, आय होप सगळ्यांचं झालं असेल. बघूया आपण ऑड इवन इवन पाहिजे. आता मी काय करतो आणखीन एक मेथड सांगतो तुम्हाला. मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रत्येक नंबर घ्या म्हटलं तर प्रत्येक नंबर ऑड आहे का इवन आहे का चेक करा, त्याच्यानुसार तुम्ही सिक्वेन्स चेंज करा, सिक्वेन्स चेक करा म्हटलं होतं. आता अजून एक मेथड, जे नंबर दिले त्या नंबरच्या वरतीच ऑड इवन लिहायचं. ठीक आहे, 7 ऑड इवन परत ऑड इवन ऑड नाही, हा पण काय इवन आहे, इवन आहे, हा ऑड इवन ऑड आणि आता चेक करा ऑड इवन ही जी सिरीज आहे ही कुठं फॉलो झालेली चेक करा. जर मी नीट बघितलं तर ऑड इवन इथे एकदा फॉलो झाली आहे, इकडे एकदा फॉलो झाली आहे आणि पुन्हा इकडे एकदा फॉलो झालेली आहे. म्हणजे अशा टोटल 3 वेळेला ऑड इवन हे सिक्वेन्समध्ये आलेले आहेत. सो ऑप्शन नंबर 2 माझं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा पुढचा क्वेश्चन.
इन द अबाव सिरीज हाऊ मेनी नंबर्स आर क्यूब्स ऑफ प्राईम नंबर्स. सिम्पल आहे. इन अबाव सिरीज हाऊ मेनी नंबर्स आर क्यूब्स ऑफ प्राईम नंबर्स. म्हणजे हे जे दिलेले आहेत हे क्यूब्स आहेत, बट हे जे क्यूब्स आहेत किंवा यांचं जे क्यूब रूट आहे हे क्यूब रूट तुम्हाला काय पाहिजे, प्राईम नंबर्स पाहिजेत. अशा किती केसेस आहेत हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. बघा बरं जमतंय का. 30 मिनटं घ्या, 30 सेकंद घ्या. हे क्यूब्स तुम्हाला ऑलरेडी पाठ पाहिजेत, तोंड पाठ पाहिजेत. मी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जेव्हा सुरुवात केली होती या सिरीजला, मी जेव्हा सिलेबस डिस्कशन केलं होतं त्याच वेळेस मी मॅथमॅटिक्सच्या सेक्शनमध्ये सांगितलं होतं, मध्ये पण 2-3 वेळा खूप वेळा सांगितले, स्क्वेअर्स क्यूब्स म्हणजे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. कमीत कमी 1 ते 30 स्क्वेअर्स आणि 1 ते 15 क्यूब्स हे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजेत. बऱ्याच पुस्तकामध्ये 20पर्यंत दिलेत. मी म्हणेल तुम्ही 20पर्यंत क्यूब्स केले तर तुमचं नुकसान काही नाही आहे. ओके, चला बघूया. पहिल्यांदा क्यूब रूट शोधा कोणाकोणाचे काय काय आहेत. आधी आपण क्यूब रूट शोधूया, मग याच्यामध्ये एक शॉर्टकट पण आहे किंवा लॉजिक म्हणता येईल, मी त्याला लॉजिक म्हणेल, ते पण आपण बघूया. 512, 512, 8चा क्यूब आहे, प्राईम आहे का, नाही आहे. 27 कोणाचा क्यूब आहे, 3चा क्यूब आहे, प्राईम आहे का, यस सर आहे. 8 कोणाचा क्यूब आहे, 2चा क्यूब आहे, प्राईम आहे का, यस सर आहे. 343 कोणाचा क्यूब आहे, 7चा क्यूब आहे, प्राईम आहे का, यस सर. 1 कोणाचा क्यूब आहे, 1चा क्यूब आहे, हा प्राईम पण नाही आहे, कंपोजिट पण नाही, सो याला प्राईममध्ये घ्यायचा नाही. पुढं 729 हा काय, 9चा क्यूब आहे, प्राईम आहे का, नाही आहे. 125 कोणाचा क्यूब आहे, 5चा क्यूब आहे, प्राईम आहे का, यस सर आहे. मग किती प्राईम नंबरचे क्यूब्स आहेत, 1 2 3 4, ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, आता हे क्यूब्स माहिती होते, सो सॉल्व झालं. ह्याच्यामध्ये लॉजिक अजून एकदा बघायचं. दुसरं लॉजिक काय सांगता येईल बघा. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहेत प्राईम नंबर्स कोणते कोणते आहेत, फक्त 2 सोडला तर बाकी सगळे ऑड आहेत. बाकी सगळेच्या सगळे काय आहेत, ऑड आहेत. फक्त 2 सोडला तर बाकीच्या सगळेच्या सगळे काय आहेत, ऑड आहेत. ठीक आहे, सगळे प्राईम नंबर्स हे काय आहेत, ऑड आहेत. कोण, 2 सोडून. मी तर मुद्दाम रिपीट करतोय कारण लॉजिक नेमकं या स्टेटमेंटवरतीच लॉजिक. ठीक आहे, 2 जर सोडला तर सगळेच्या सगळे प्राईम नंबर्स काय आहेत, हे ऑड आहेत. मग दिलेल्या सिक्वेन्समध्ये जर तुम्ही नीट बघितलं, तर 512 हा इवन आहे. त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं, 2 सोडला तर बाकी सगळेच्या सगळे ऑड नंबर्स आहेत जे प्राईम आहेत. परत स्टेटमेंट चुकलं. एकच मिनटं. अरे पण जा ना तिकडं. प्राईम नंबर्स 2 जर सोडला तर बाकी सगळे प्राईम नंबर्स हे काय आहेत, ऑड आहेत. ओके, मग क्यूबमध्ये आपण एक पॉईंट बघितला होता, इवन नंबरचा क्यूब हा नेहमी इवन असतो आणि ऑड नंबरचा क्यूब हा नेहमी ऑड असतो. ओके, स्क्वेअरमध्ये जसे काही पॉईंट्स बघितले होते तसेच पॉईंट्स आपण इकडे पण बघितलेत. इवन नंबरचा क्यूब हा नेहमी इवन असणार आहे, ऑड नंबरचा क्यूब नेहमी ऑड नंबर असणार आहे. ओके, मग जे तुम्हाला परफेक्ट क्यूब नंबर्स इवन दिसत आहेत ते सगळ्यात पर्यंत तुमचे काय होतील, कॅन्सल होतील. 512. ठीक आहे, चला एकच कॅन्सल झाला, काय हरकत नाही. पुढं आता 2 पण प्राईम नंबर आहे, त्यामुळं हा तुमचा 2 प्राईम नंबर होणार आहे. 27 3 आहे, 7चा होतोय, 1 होणार नाही कारण तो नायदर प्राईम नाही कंपोजिट आहे. 125 5चा आहे, 729 9चा आहे, हा होणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये लॉजिक नाही लागलं, काय हरकत नाही, आपल्याला आन्सर मिळण्याची मतलब आहे. तर टोटल किती नंबर झाले आपल्याकडे, 4 प्राईम नंबर झाले. 4 परफेक्ट क्यूब नंबर झाले जे प्राईमचे आहेत या क्वेश्चनसाठी. थोडीशी गडबड झाली, शेवटचा क्वेश्चन सांगताना थोडीशी गडबड झाली, त्यासाठी. लॉजिक लक्षात ठेवायचं, कुठलंही लॉजिक इथं आपल्याला लागू शकतं. ओके, दोन्ही लॉजिक माहिती असावं हा सांगण्याचा इथं उद्देश होता. पुढे चल,
हे झाले तुमचे आता होमवर्कचे क्वेश्चन्स आहेत हे सगळे. पुढं एक 10 सेकंद मी थांबतोय. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. सगळे सॉल्व करा बरं का. जेवढं तुम्ही सॉल्व करताल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. पुढे बघा. स्क्रीन पॉज करा, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे सॉल्व करायचे आहेत. याचे आन्सर्स मी एखाद्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला नक्की कवर करेन. पुढचा पेज. जर एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तो क्वेश्चन तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की लिहा. त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा रेकॉर्ड करेल त्याच्यामध्ये मी नक्की कवर केलेलं असेल याची खात्री बाळगा. अभ्यासासाठी काही पण 2 गोष्टींना कधीच लाजायचं नाही. पुढचं पेज घ्या तोपर्यंत. हे थोडंसं मराठीमध्ये आहे बघा, ट्राय करा होत आहे का. 2 गोष्टींना मी नेहमी सांगतो 2 गोष्टींना कधी लाजायचं नाही. एक खायला आणि दुसरं शिकायला. या 2 गोष्टीसाठी कधीही लाजायचं नाही. जर तुम्ही खायला लाजलात तर उपाशी राहताल आणि जर शिकायला लाजलात तर तुम्ही अडाणी राहताल आणि लोकांच्या मागे पडताल. त्यामुळे या 2 गोष्टीसाठी निर्लज्ज व्हायचं, खायचं आणि शिकायचं. शिकण्यासाठी तुमच्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे तो महत्त्वाचा नाही, शिकणं महत्त्वाचं आहे. पुढचं पेज घ्या तोपर्यंत. शिकणं महत्त्वाचं आहे. मग ते मोठ्यापासून असू दे तुमच्यापेक्षा किंवा छोट्यापासून. लहान मुलं पण कधी कधी आपल्याला खूप काही शिकून जातात, पण त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचं नाही, शिकत राहायचं. अजून एक पेज आहे, याचा पण स्क्रीनशॉट घ्या मस्तपैकी. भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. एखादा हार्ड वाटला क्वेश्चन कॉमेंटमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे शेवटचं पेज या कॉम्प्रेन्शन टॉपिक आपल्या इथं संपलेला आहे. याच्यावरती अजून काही क्वेश्चन मला भेटले नवीन वेगवेगळे, तर ते नक्की मी व्हिडिओमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार आहोत, मी पुढं जेव्हा परीक्षा जवळ येईल किंवा असंच मध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा प्रॅक्टिस क्वेश्चन मी घेणार आहे. तिथं मात्र सगळे मिक्स असतील. आत्ता कसे एक टॉपिक वाईज घेतलेले आहेत, तिथं सगळे मिक्समध्ये क्वेश्चन्स मी घेणार आहे. म्हणजे एका टॉपिकवरनं दुसऱ्या टॉपिकवरती स्विच कसं व्हायचं, मेंदूला कसा ट्रेन करायचा हे तिथं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आय होप सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतले असतील. तर आज आपण इथे थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करूया. तोपर्यंत आत्ता जो दिलेले जे होमवर्क्स आहेत, जे क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिससाठी, ते प्रॅक्टिस करायची आहे. जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढे तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच पुढे राहताल. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधनं मी 4-5 वर्ष जे बघितलेत, महाराष्ट्रामधनं ऑन ॲन ॲव्हरेज 5 ते 5.5 लाख विद्यार्थी स्कॉलरशिपची परीक्षा देतात. ऑन ॲन ॲव्हरेज सांगतो बरं का मी. ऑन ॲन ॲव्हरेज 5 ते 5.5 लाख स्कॉलरशिपची परीक्षा देतात. त्यातले काही हजारांमध्येच पात्र ठरतात. पात्र म्हणजे क्वालिफाय होतात, म्हणजे ज्यांचे मार्क क्वालिफिकेशनच्या पुढे आहेत, आणि त्यातलेच काही जण स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट होतात. ओके. आपलं एम सिलेक्शनचं असायला पाहिजे, नो डाऊट. बरोबर, आपलं एम सिलेक्शनचं असायला पाहिजे, यात डाऊट नाही आहे. बट आपण क्वालिफाय पण व्हायला पाहिजे, हे एक डोक्यात ठेवायचं. सिलेक्शन जरी नाही झालं तरी हा अभ्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाणार आहे. डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला ही जी ब्रेन ट्रेनिंग आहे, ही ब्रेन ट्रेनिंग तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये बाकीच्या तुमच्या वर्गातल्या, तुमच्या शाळेतल्या बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला नाही म्हटलं तरी 2 मार्क तुम्हाला पुढे ठेवणार आहे. ठीक आहे. त्यामुळे अभ्यास करत राहायचे, अभ्यास सोडायचा नाही आहे, बिलकुल सोडायचा नाही आहे. वेळसुद्धा वाया घालवायचा नाही आहे. आता जेव्हा असं वाटलं की नाही आता मला फार टाईमपास होते किंवा बोर होते, काही नाही, वही घ्या आणि सोडवत बसा, अभ्यास करत बसा. अभ्यासाला पर्याय नाही आहे. ठीक आहे. तर आज आपण हा टॉपिक इथे थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत सगळ्यांना जाण्याच्या आधी हा जर व्हिडिओ आवडला असेल, मला आज थोडंसं बोलताना गडबड झालेली आहे, आय नो, बोलताना थोडंसं गडबड झालेली आहे. तर माझं सजेशन एवढंच असेल फक्त की
तुम्हाला शिकायचं आहे, फक्त त्याच्यावर लक्ष द्या. जे तुमच्या लक्षात आहे त्याची रिव्हिजन करा आणि जे तुम्ही शिकलात त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. शिकवणारा कोण आहे महत्त्वाचं नाही आहे. शिकवणारा कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही काय शिकताय हे महत्त्वाचं आहे. माझ्या हे शिकवण्यामध्ये जर काही चुकीचं असेल किंवा काही इम्प्रूव्हायझेशन पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये अप्लाय करेल. ठीक आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजून अभ्यासासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर सबस्क्राईब करू शकता. नसेल करायचं काही म्हणणं नाही, पण जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. ठीक आहे. आणि जर कोणाला पाहिजे असेल, जे कोणी तुमच्या आजूबाजूला स्कॉलरशिपचा स्टडी करत आहे त्यांना हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. स्कॉलरशिपचा सगळा अभ्यास जे तुम्हाला इथं फ्रीमध्ये दिला जाणार आहे. तर भेटूया